बॅक पेनचा त्रास होता. तेव्हापासून जे आजारी पडले सर आतापर्यंत आजारीच होते. आणि अशी ट्रीटमेंट दिली की मला का नाही मला आजार दुसराच होता. डॉक्टरने दुसरी ट्रीटमेंट दिली सर. बॅक पेनची ट्रीटमेंट चालू केली. वजनं लावायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे मला जास्त प्रॉब्लेम व्हायला लागले. गोळ्या औषधे द्यायचे, इंजेक्शन द्यायचे. एक 5-5 हजारचे इंजेक्शन द्यायचे सर. आठवड्यातून असे एक इंजेक्शन घ्यायलाच लागायचं मला कंटिन्यू. ओके. थोडे दिवस ती ट्रीटमेंट चालू केली आणि गोळ्या सकाळी पित्तावरची पहिली गोळी खायला लागायची सर. दुपारी नाश्ता केल्यानंतर 2 गोळ्या असायच्या. दुपारी 4 गोळ्या आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर पहिली पित्ताची गोळी खायला लागायची आणि संध्याकाळी अशा 6 गोळ्या असायच्या सर. रोज हे कंटिन्यू मला करायला लागत होतं सर. ओके. आणि हे किती वर्षापासून तुम्ही करत होतात? 2012 पासून सर. 2012 पासून. ओके. तर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर काय बदल जाणवला मॅडम? त्या फॅमिलीमध्ये सर अशोक बांगर सर आणि मनीषा मॅडम ते भेटल्या सर आम्हाला. खरोखर ते देव म्हणूनच आले आमच्या घरी म्हणायचं. एवढे मी अक्षरशः वैतागले होते सर दवाखान्याला. मुलं लहान होती आणि वय कमी असल्यामुळं का नाही आजार असा होता का नाही, मला बसायला सर ते उठायला पण येत नव्हतं आणि बसायला पण येत नव्हतं. आणि वॉशरूमला त्याला जायचं म्हणलं की मी अशी रांगत जायची सर. एवढी कंडिशन सर आधार द्यायचे खरं मला स्वतः त्यांच्या आधाराने सुद्धा उठायला येत नव्हतं. एवढी माझी बेकार अवस्था झाली सर. आणि थोड्या दिवसांनी डॉक्टरची ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या दुसऱ्या सरांनी सांगितलं होतं, "तुम्हाला बॅक पेनचा त्रास आहे." करते नसताना सर मला दुसरा ब्लड चेक केल्याच्यानंतर समजलं रक्तामधला मला संधिवात आहे सर. ओके. म्हणजे रक्तातला संधिवात होता आणि ट्रीटमेंट तुम्ही वेगळीच घेत होतात. हां, येस सर. आणि या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी किती वजन होतं तुमचं आणि काय डिसऑर्डर होत्या? वजन वाढलं होतं सर. गोळ्या औषधं मी खायचे ना, त्यामुळे माझं शरीर फुगायचं असं म्हणजे चेहरा त्याचा सगळं सुजायचं. दिवसभर असा चेहरा माझा कंटिन्यू सुजलेला राहायचा. जसा दिवस मावळला जाईल तसा चेहरा कमी-कमी व्हायचा तेवढा. म्हणजे 1-2 तास तेवढा चेहऱ्यामध्ये बदल राहायचा. गोळ्या खाल्ल्या की नाही दुसऱ्या दिवशी परत कंटिन्यू चेहरा पूर्ण सुजायचा सर. आणि केस माझे पूर्ण गळाले होते सर. केस म्हणजे असे एकदम थोडे राहिले. ते गोळ्याचा पॉवर असल्यामुळे की नाही केस सगळे गळायला लागलेले. रडायची सर मी असं म्हणजे आता जेवढं चेहऱ्यावर हसू येतं की नाही तेवढ्या अगोदर मी लय रडायची सर. ओके, ओके. म्हणजे खूप त्रास तुम्ही सहन केला गेले कित्येक वर्षापासून आणि गोळ्यांचा जो काही भडीमार होता, जे काही तुमचं मेडिकल होतं दिवसभरातलं, ते पण त्या माध्यमातून तुमच्या बॉडीमध्ये जे काही फॅटचं प्रमाण वाढलं असेल किंवा तुम्हाला हे सगळं नको-नकोसं वाटत असेल. तर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर काय-काय बदल केला मॅडम आपण? खूप छान बदल झाला सर. आता आणि हे आरोग्य 2-3 वर्ष कंप्लीट होतील फेब्रुवारी महिन्यात पुढच्या महिन्यात. एकही गोळी घेतली नाही सर मी आणि हॅपी आणि हेल्दी जगत आहे. येस, येस. याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल मॅडम? जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार सर. असं एक मी मागत होते की नाही सर, दवाखाना माझा चालूच होता. खरं मी आयुर्वेदिक भरपूर केले सर. त्या गोळ्यापासून लांब जाण्यासाठी की नाही सरांच्या पाठीमागं आयुर्वेदिक प्रयत्न भरपूर केले सर. म्हणजे ह्या माझ्या गोळ्या बंद होऊ द्या म्हणून. तर त्याने पण काही एवढा रिझल्ट आला नाही मनासारखा. खरं सगळ्यात नंबर 1 न्यूट्रिशन याने मला रिझल्ट भेटला सर. वॉव! ग्रेट. कोणता फ्लेवर आहे मॅडम तो? रोज खीर. कसं वाटतं प्यायला कसं लागतं? खूप छान सर. गोळ्या औषधापेक्षा एकदम छान आहे सर. येस, येस. मी का विचारलं कारण की नवीन पार्टिसिपेट आहेत आपल्या कॉलवर. ओके. हे कुठल्याही प्रकारचं मेडिकल नाहीये, कुठल्याही प्रकारचं औषध नाहीये, कुठल्याही प्रकारचं लिक्विड फॉर्ममध्ये कुठलं स्टेरॉइड वगैरे तसला कुठला प्रकार नाहीये. आपल्या पेशींना लागणारा आहार जो की रोजच्या जेवणातून मिळत नाही, ते या सकस संतुलित आहारामध्ये आहे. ओके. तर हा मॅडमचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्तिपरत्वे वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. येस. आता आत्ताचा जो काही तुम्ही वर्कआउट केला आज आणि या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी जो काही तुमचा वर्कआउटचा स्टॅमिना होता, त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल वाटतो का मॅडम? खूप छान. सर मला चालायलाच येत नव्हतं. असं करणार कधी असं वाटत होतं ना. येस. म्हणजे विथआऊट वर्कआउटने तुम्ही सकस संतुलित आहार सुरू केला. येस. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये असे काही बरेच लोकं आहेत, की बाबा आमच्या घरी वयस्कर माणसं आहेत. त्यांना वर्कआउट जमत नाही. त्यांना आम्ही आहार कसा देऊ? ओके. फक्त तुम्ही आहार जरी घेतला, ज्या घरामध्ये वयस्कर माणसं आहेत, त्यांना खूप डिसऑर्डर आहेत, पण त्यांच्या पेशींना जर तुम्ही प्रॉपर आपला सकस संतुलित आहार जर दिला, पोहोचवला, तर 100% रिझल्ट येणार आहे. आणि आपल्यासारखे जे तरुण आहेत, त्यांनी तर वर्कआउट केलाच पाहिजे. ओके. वर्कआउटच्या माध्यमातून आपल्या कॅलरीज बर्न होतात. ओके.
तर नवीन लोकांना काय सांगू इच्छिता मॅडम? ह्या जीवनशैलीमध्ये सर खरोखर म्हणजे वर्कआउटची पण गरज आहे. सगळ्यात बरं सगळ्यांनी एक स्वतःसाठी 1 तास देणं गरजेचं आहे सर. आणि महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रिशन घ्या. न्यूट्रिशन घेतल्याबद्दल तुमचे भरपूर शरीरामधले जे चॅलेंज असतील ते सगळे कव्हर होणार आहेत आणि तुम्ही हॅपी आणि हेल्दी जीवन जगणार आहेत. दवाखान्याची पायरी चढण्यापेक्षा आजारी पडायच्या अगोदर तुम्ही हे घ्या सर सगळ्यांना सांगते. येस, येस. आजारी पडल्यानंतर मेडिकल मधलं, दवाखान्यामधलं जे काही आपण औषध वगैरे घेतो ते घेण्यापेक्षा जर तुम्ही सकस संतुलित आहार घेतला आपल्या कोचच्या मार्गदर्शनाने, तर तुम्ही नक्कीच मेडिकल फ्री आयुष्य जगू शकता. येस सर. येस. थँक यू मनीषा मॅडम, पाखरे सर. आज खूप अमेझिंग तुम्ही वर्कआउट असं गाईड केलेलं आहे. घामाची अंघोळ घातलेली आहे सगळ्यांना आणि ऑल पार्टिसिपेंटांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला फॉलो केलेला आहे. मी आज ऑब्झर्वेशन करत होतो. असंच वेळोवेळी तुम्ही वर्कआउट गाईड करत राहा. तुमचा अनुभव नक्कीच नवीन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही. थँक यू सर. यस, थँक यू, थँक यू. चलो अभी